आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या वतीने लढवण्यात आलेल्या उमेदवारी आणि विशेषतः नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा एक निर्णायक कौल कोल्हापूरच्या जनतेने दिलेला आहे. या 13 नगरपंचायतीपैकी 13 पैकी 11 ठिकाणी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी निवड झाली. मनापासून या सगळ्या गोष्टींबद्दल निवडणुकीमध्ये यशस्वी झालेल्या सर्व आमचे जे काय नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष असतील त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि महायुती म्हणून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या जनतेनं आपल्या सर्वांना कौल दिल्याबद्दल सर्व जनतेत सुद्धा मनापासून आभार. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना हा मोठा भाऊ या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे. जवळपास 4 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष. नाही, आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या पडझडीनंतर विधानसभेमध्ये प्रचंड काम ज्या पद्धतीनं आदरणीय एकनाथ आणि बघता थंडी मेजॉरिटीनं आपण सगळं महायुती या राज्याचे सत्तेवर. त्यानंतर जी पहिली निवडणूक आहे त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बऱ्याच वर्षे थांबलेल्या होत्या त्या सगळ्या निवडणुकांची सुरुवात झाली. खरं तर जनतेचा कौल काय आहे, 1 वर्षानंतर लोकांच्या मनात काय, या सगळ्या गोष्टीची स्पष्टता सुद्धा किंवा संकेत सुद्धा आजच्या निवडणुकीत झाले असं मला वाटतं. आपण राज्यात सुद्धा बघितलं असेल, भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महायुतीचंच सगळीकडे वार आहे. या संपूर्ण राज्यातल्या निकालाकडे बघितलं तर ज्या पद्धतीनं राज्यातलं महायुतीचं वार आहे ते जिल्ह्यात सुद्धा आहे. आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या शिवसेनेचे सर्वच आजी माजी खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक असतील, सन्मान्य दर्शी मानेसाहेब असतील, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं कागल असेल, मुरगुड असेल, मुरगुड बरोबर पलीकडच्या बाजूला हातकणंगले असेल आणि आमच्या कुरुंदवाड आणि जयसिंगपूर या 4ही ठिकाणी अतिशय घवघवीत अशा पद्धतीची या शिवसेनेला मिळाली. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या निवडणुकीनंतर विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने जिल्ह्यातले यश मिळाले ते बघितल्यानंतर शिवसेना अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत जिल्ह्यात होते आणि जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा कौल शिवसेनेच्या बाजूने झुकतोय असं चित्र सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं. राज्यात खरं तर त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस देखील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.